लोकसभेसाठी भाजपनं दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या नावांचा समावेश आहे। महाराष्ट्रामधून एकूण 20 जणांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही 20 नावं पाहिल्यानंतर सगळ्यात ठळक बाब, पहिली बाब काय लक्षात येते तर ज्या पद्धतीचे धडाकेबाज आणि धाडसी निर्णय इतर राज्यामध्ये भाजप तिकीट वाटप करताना करते तसे महाराष्ट्रामध्ये मात्र फारसे दिसत नाहीयेत। कारण 20 नावं डिक्लेअर झालेली आहेत, त्यापैकी 13 नावं ही रिपीट आहेत, 7 नवीन चेहरे याच्यामध्ये दिसत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून 4 विद्यमान खासदारांना त्यांचं तिकीट जे आहे ते पुन्हा जाहीर झालेलं नाहीये, त्यामुळे हे खासदार अजूनही होल्डवरती आहेत असं म्हणता येईल। एकतर सगळ्यात महत्त्वाचं नाव याच्यामध्ये मुंबईमधून पूनम महाजन यांचं आहे, सोबत सोलापूरचे जे महाराज आहेत त्यांचं तिकीट अद्याप जाहीर झालेलं नाहीये। सुनील मेंढे जे भंडारा गोंदियाचे खासदार आहेत, विद्यमान खासदार भाजपचे, त्यांचं नाव डिक्लेअर झालेलं नाहीये आणि गडचिरोलीमधून अशोक नेते या 4 खासदारांना तुर्तास तरी भाजपनं होल्डवरती ठेवलेलं आहे। सोबत ही जी 20 नावं भाजपनं जाहीर केलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर नितीन गडकरींचं नाव यादीमध्ये आलेलं आहे। खरं तर नितीन गडकरींना तिकीट मिळतंय, त्यांचं तिकीट जाहीर होतंय याची चर्चा होणं किंवा त्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये का नव्हतं याची चर्चा होणं हेच एक प्रकारे त्यांचं कुठंतरी डिग्रेडेशन आहे। पण नागपूरमध्ये यावेळी नितीन गडकरी हेच भाजपचे उमेदवार आहेत, कदाचित यावेळी पुरता हा निर्णय जो आहे तो झालेला आहे। आता पुढची चर्चा गडकरींच्या बद्दल कदाचित ही होईल की मंत्रिमंडळामध्ये त्यांना नेमकं काय स्थान मिळते पुन्हा तिसऱ्या वेळी आणि त्यांना हवी ती खाती मिळतायत का। दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव या यादीमध्ये दिसतंय ते म्हणजे पंकजा मुंडे। प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारे जर आपण एकत्रितपणे बघितलं तर मुंडे आणि महाजन या संपूर्ण घराण्याचं भाजपमधलं प्रस्थ कमी झाल्याचं या यादीमधून स्पष्ट दिसतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर पूनम महाजन यांचं तिकीट डिक्लेअर झालेलं नाहीये आणि दुसरं म्हणजे प्रीतम मुंडे यांचं तिकीट कट झालेलं आहे आणि त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांनाच लोकसभेसाठी रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की विधानसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला होता, धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत केलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी विधान परिषदेची निवडणूक आली, राज्यसभेची निवडणूक आली की पंकजा मुंडे यांचं काय होणार, त्या शर्यतीत तर असायच्या पण शेवटी बातमी यायची ती त्यांना डावललं गेल्याची। आता फायनली लोकसभेच्या मैदानामध्ये प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। एक प्रकारे हे सांगण्यात आलेलं आहे की घरातून आता एकच व्यक्ती त्यांचं राजकारण करेल आणि ती व्यक्ती मुख्य असेल ती म्हणजे पंकजा मुंडे, त्यांनाच लोकसभा लढावी लागेल। दुसरं म्हणजे कदाचित धनंजय मुंडे आता अजित पवारांच्या सोबत एक प्रकारे भाजपचीच साथ धरताना दिसतायत आणि त्यामुळं विधानसभेसाठी धनंजय मुंडे, लोकसभेसाठी पंकजा मुंडे हे एक प्रकारे कुठंतरी सेटिंग याच्यामध्ये केल्याचं दिसतं आहे। दुसरं म्हणजे सगळ्यात मोठा या यादीतला अर्थ काय आहे तर अनेक राज्यातल्या नेत्यांनी ही यादी बघून सुटकेचा निश्वास टाकला असेल आणि ज्या नेत्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची बिलकुलही इच्छा नव्हती पण कदाचित जे प्रयोग भाजपनं इतर राज्यामध्ये केलेले आहेत ते बघता महाराष्ट्रामध्ये पण तसं काहीतरी होईल असं वाटत होतं, पण ते या यादीमध्ये तरी फारसं कठोरपणे झालेलं दिसत नाही आणि त्यामुळं चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यासारख्या अनेक नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असेलच। आशिष शेलार यांचं नेमकं काय होतंय, पूनम महाजन यांच्या जागेवरती त्यांना स्वतःला लढावं लागतंय का हे अद्याप स्पष्ट नाहीये, पण किमान चंद्रकांत पाटील हे तर आता लोकसभा लढणार नाहीयेत, त्याच्यानंतर गिरीश महाजन लढणार नाहीयेत हे स्पष्ट झालेलं आहे। पण या सगळ्यातून वाचू शकलेले नाहीयेत ते फक्त सुधीर मुनगंटीवार। अगदी कालच त्यांनी जाहीरपणे विधान केलेलं होतं की आमच्या चंद्रपूरची लाकडं जी आहेत ती संसदेच्या प्रवेशद्वारासाठी वापरण्यात आलेली आहेत, फक्त त्या दरवाजामधून जाण्याची वेळ माझ्यावरती प्रत्यक्ष येऊ नये ती भीती मला वाटते आणि या भीतीतून मला मुख्यमंत्र्यांनी मुक्त करावं, मला त्यांचं वजन वापरून त्यांनी या भीतीतून मुक्त करावं असं मुनगंटीवार म्हणाले होते। आणि हे इंटरेस्टिंग विधान होतं त्यांचं की ते
ही विनंती मुख्यमंत्र्यांना करत होते. खरं तर हे तिकीट भाजपचं आहे. या तिकिटाचं काय करायचं हे भाजप श्रेष्ठी ठरवत असतात. पण मुनगंटीवारांनी आपल्या मनातली खदखद जी आहे किंवा भीती एक प्रकारे किंवा जी इच्छा नाहीये त्यांची निवडणूक लढण्याची ती मुख्यमंत्र्यांच्या त्यांचं नाव घेऊन व्यक्त केलेली होती. पण अर्थात चंद्रपूरमधून त्यांनाच लढावं लागणार आहे. मागच्या वेळी ही जागा भाजपनं गमावलेली होती आणि हे खरं तर खूप सरप्राईज होतं. कारण ज्या जागेवरती मोदी लाट नसताना सुद्धा हंसराज अहिर निवडून येत होते तिथं मोदी लाटेमध्ये किंवा मोदींच्या कार्यकाळामध्ये भाजपनं ही हक्काची जागा गमावलेली होती आणि काँग्रेसचा एकमेव खासदार जो निवडून आलेला होता तो चंद्रपूरमधून. जर चंद्रपूर राखता आलं असतं भाजपला तर कदाचित काँग्रेसच्या खात्यावरती भोपळा लागला असता मागच्या वेळी. पण त्यावेळी तिथं काहीतरी अंतर्गत राजकारण झालं का, हंसराज अहिर विरुद्ध मुनगंटीवार या सुद्धा काहीतरी वादाची एक अंतर्गत किनार त्याला होती का, ही सगळी चर्चा होती आणि त्यामुळं कदाचित यावेळी भाजपनं थेट मुनगंटीवार यांनाच पुन्हा मैदानात उतरवलेलं आहे आणि जी जागा गमावली ती पुन्हा आणून दाखवा अशाच पद्धतीचा एक थेट मेसेज जो आहे तो या यादीतून दिसतो आहे. दुसरं एक इंटरेस्टिंग नाव दिसतं आहे ते म्हणजे रक्षा खडसेंचं. खरं तर एकनाथ खडसे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीची साथ धरली. त्याच्यानंतर रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट मिळणार का याची एक उत्सुकता होती. पण या यादीमध्ये रक्षा खडसेंचं नाव कायम आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की खडसेंच्या घरामधली ही अरेंजमेंट म्हणजे खडसे नाताभाऊ स्वतः राष्ट्रवादीमध्ये, त्यांची कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा वेळी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे मात्र भाजपच्या तिकिटावरती लढतात. याचा अर्थ कुठंतरी भाजपनं खडसेंसाठीचे दोर सुद्धा कायम ठेवलेले आहेत का, किंवा कदाचित त्या ठिकाणी खडसेंच्या विरोधात एखादा उमेदवार दिला असता तर उगाच जागा गमावण्याची रिस्क पण होती का, हा पण त्याच्यातला अर्थ जो आहे तो निघू शकतो. आणि दुसरं या यादीतलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर जी तिकीटं कापली जातील अशी खूप चर्चा होती ती सगळी तिकीटं कायम ठेवण्यात आलेली आहेत. म्हणजे खूप लोकांची नावं घेता येतील. अगदी सांगलीमधून संजय काका पाटील, त्याच्यानंतर लातूरमधून सुधाकर शृंगारे, धुळ्यामधून सुभाष भामरे, माढ्यामधून रणजित निंबाळकर, इतकंच काय नगरमधून सुजय विखे पाटील यांचं सुद्धा नाव म्हणजे त्यांना तिकीट मिळतंय की नाही याच्याबद्दल चर्चा सुरू होत्या. पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. आणि वर्ध्यामध्ये सुद्धा चर्चा होती, रामदास तडसांनाच पुन्हा तिकीट मिळालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले, पण तिथं त्यांच्या पसंतीचा खासदार मात्र काही होताना दिसत नाहीये. कारण मिनल खदगावकर यांच्या नावाची चर्चा होती, पण तिथं प्रताप चिखलीकर यांनाच तिकीट कायम ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळं हा सुद्धा एक खूप मोठा इशारा जो आहे तो मांडला जातोय. अकोल्यामधून अनुप धोत्रे जे संजय धोत्रेंचे पुत्र आहेत त्यांना तिकीट मिळताना दिसतंय. संजय धोत्रेंची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नाहीये आणि त्यामुळं त्यांच्याऐवजी हे नाव दिसतं आहे. जे तिकीट काटण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव उन्मेष पाटील जळगावमधून, त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट या ठिकाणी मिळतं आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट काटण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना तिकीट मिळालेलं आहे. मनोज कोटक यांना सुद्धा तिकीट मिळालेलं नाहीये, त्यांच्याऐवजी मिहीर कोटेच यांना तिकीट मिळालेलं आहे. आता पुण्यातलं नाव सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. या जागेवरती खूप चर्चा होती. म्हणजे सुनील देवधरांचं नाव चर्चेत होतं, जगदीश मुळे यांचं नाव चर्चेत होतं, पण शेवटी बाजी मारलेली आहे मुरलीधर मोहोळ यांनी. पुण्याचे माजी महापौर देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांना पुण्याचं तिकीट मिळालेलं आहे. आता फक्त बघावं लागेल की पुण्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, त्याच्यावरनं कळेल की ही फाईट मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी किती अवघड होतीये. खरं तर अजून एक नाव खूप इंटरेस्टिंग आहे या संपूर्ण यादीमध्ये, ते म्हणजे रावसाहेब दानवे. केंद्रीय मंत्र्यांची सगळी तिकीटं जी आहेत ती पुन्हा कायम आपल्याला दिसत आहेत. रावसाहेब दानवेंचं तिकीट कायम आहे, कपिल पाटलांचं तिकीट कायम आहे, भारती पवार यांना सुद्धा उमेदवारी पुन्हा देण्यात आलेली आहे. त्यामुळं एक दिसतंय की फारसा काही मोठा बदल जो आहे तो भाजपनं केलेला नाहीये, किमान महाराष्ट्रामध्ये तरी. महाराष्ट्र
हे भाजपसाठी यावेळी खूप चॅलेंजिंग आहे आणि हे सगळ्या सर्व्हेमधून पण दिसतंय की इतर ठिकाणी जरी खूप चांगला रिस्पॉन्स असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र ती स्थिती जी आहे ती अजूनही भाजपला फारशी सर्व्हेमधून सुद्धा चांगली दिसत नाही आणि अशा वेळी भाजपनं ही रिस्क न घेण्याचं ठरवलेलं दिसतं आहे. हेच या यादीमधून प्रामुख्यानं आपल्याला स्पष्ट होतंय. आता याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे माध्यमांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची नावं चर्चिली गेलेली होती. अगदी माधुरी दीक्षित पासून उज्ज्वल निकम ते अगदी अधिकारी जे IPS होते दिघावकर यांच्यापासून अनेकांची नावं. काहींनी तर अशा पण बातम्या चालवून झालेल्या होत्या की पुण्यातून किंवा नाशिकमधून नरेंद्र मोदी लढतील, पण असं काहीही झालेलं नाहीये. आणि शेवटी जे आपले चेहरे आहेत आणि त्यातही हे लक्षात घ्यायला पाहिजे की काही काही ठिकाणी 2-2 वेळा निवडून आलेले खासदार सुद्धा कायम ठेवण्यात आलेले आहेत. संजय काका पाटील 2 वेळा लढलेले आहेत. मूळचे ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले होते. त्याच्यानंतर सुभाष भामरे ते सुद्धा राष्ट्रवादीतून आलेले होते, काँग्रेसमधून आलेले होते. तर या सगळ्यांची तिकीटं जी आहेत ती 2 टर्म झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवली गेलेली आहेत. आता खरं तर यावेळी ही पण चर्चा आहे की भाजप किमान 30 जागा लढेल. आता 4 त्यांचे खासदार होल्डवरती आहेत. त्याच्याशिवाय या एक्स्ट्राच्या जागांवरती नेमकी कोणाकोणाची नावं येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्या दृष्टीनं भाजपच्या दुसऱ्या यादीमधले सुद्धा सरप्राईज आपल्याला पुन्हा त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल. पण पहिल्या यादीमधून तरी दिसतंय की भाजपनं किमान हा सेफ गेम खेळलेला आहे. महाराष्ट्रामध्ये फारसे काही धाडसी निर्णय घेतल्याचं दिसत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यामधून ज्या ज्या नेत्यांना पाठवायचं होतं त्या नेत्यांना दिल्लीत पाठवण्यामध्ये फडणवीस यशस्वी झालेले आहेत. मुनगंटीवारांना लोकसभेचं तिकीट आहे, पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट आहे. म्हणजे किमान आपल्या 2 स्पर्धकांना दिल्लीत पाठवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत. आणि सोबतच त्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांचं मात्र लोकसभेला नाव नाहीये. याचा अर्थ कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांचाच वर्चस्व जो आहे तो या यादीवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. तुम्हाला या यादीतली कुठली गोष्ट इंटरेस्टिंग वाटते, तुमच्या दृष्टीनं या यादीमध्ये काय नवीन आहे, कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. हा तातडीचा आपला व्हिडिओ आहे, त्वरित कमेंट्स आहे आपली ही भाजपच्या यादीवरती. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.